सिडको स्टेट बँक चौक या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे इलेक्ट्रिकल केबल अंडरग्राऊंड करण्याचे काम सुरू असताना मनपा वसाहत आणि अग्निशामक कार्यालयाजवळच खोदकामामुळे महापालिकेची जलवाहिनी फुटल्यानं लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहिलं. पुरासारखी परिस्थिती यावेळेस परिसरात निर्माण झाली होती. महापालिकेच्या रहिवासी इमारतीच्या पटांगणात पाण्याचा मोठा डोह साचल्यानं पूरस्थिती निर्माण झाली. इमारतीतील रहिवासी लोकांना सकाळी घराबाहेर येणं देखील मुश्किल झालं होतं. पार्क केलेल्या गाड्यांमध्ये पाणी शिरल्यानं दुचाकी रिक्षा बंद पडल्यानं त्या ठिकाणच्या रहिवाशांना सकाळी अडचणीचा सामना करावा लागला. पहाटे कामावर जात असताना रस्त्यालगतच्या इमारतीच्या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं. जलवाहिनी फुटल्यानं नळाला पाणी कमी आलं. यावेळी रहिवाशांनी असं सांगितलं. संबंधित कंत्राटदारानं या ठिकाणच्या कामकाजाबाबत योग्य खबरदारी न घेतल्यानं ही स्थिती निर्माण झाली असून त्या ठेकेदारावर कारवाई करून त्वरित पाईपलाईन दुरुस्त करावी, यावेळी रहिवाशांनी मागणी केली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी येणाऱ्या आणि जाणाऱ्या दुचाकी, चारचाकी, सिटी बस अशा वाहनांना येथील काम चालू असल्यानं अडचणींचा सामना करावा लागत असून हा रस्ता रहदारीचा असल्यानं यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून लवकरात लवकर हे काम करण्याची मागणी रहिवासी करत आहेत. ड्युटीवर जायचं महानगरपालिकेच्या, ते लोक आज कामावर जाऊ शकत नाहीत. लहान मुलं आहेत ज्यांना आज शाळेत जायचं आहे ते आज शाळेत जाऊ शकत नाही. माझं एकच म्हणणं आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टरवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याच्याकडून ही सगळी नुकसान भरपाई केली पाहिजे. तुम्ही थोडंसं पाणी वाया गेलं तर त्या व्यक्तीवर कारवाई करता. आज या कॉन्ट्रॅक्टरकडून लाखो लिटर पाणी वाया गेलं, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अदरवाईज आम्ही जन आंदोलन करू. हे आपण नाही करू शकत. बेसिकली विषय असा आहे की ते कॉन्ट्रॅक्टरचं काम होतं, ज्यावेळेस ती लाईन पंक्चर झाली त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळवायला पाहिजे होतं की ही लाईन पंक्चर झाली आणि सकाळचा जो पाणी सोडायचं काय आहे ते बंद व्हायला पाहिजे. जर तुम्ही बघितलं ही पाण्याची पाईपलाईन ही खाली कुठेतरी जात असेल, खाली कुठेतरी पाण्याचा प्रॉब्लेम आला असेल, अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांना माहीत नाही का पाणी वाया जातं कुठेतरी. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे, सिडको.